आणि उमेदवारास नोकरी देण्यास विरोध केल्यामुळे सिद्धेश्वर प्राथमिक शाळेतील एका रासे कुटुंबियानं चक्री उपोषणाचा पवित्रा घेतलाय। सिद्धेश्वर प्राथमिक शाळेमध्ये अशोक रासे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई पदावर काम करत होते। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मी अशोक रासे यांनी या पदासाठी अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती करावी यासाठी शाळेकडे आणि संस्थेकडे सातत्याने कायदेशीरपणे सर्व बाबींची पूर्तता करून सुद्धा प्रशासन आणि संस्था यांच्या अर्जाचा त्यांच्या भावनांचा विचार न करता त्यांना नेहमी उडवाउडीची उत्तरे देऊ लागल्यामुळे संस्थेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात अशोक रासे आणि संपूर्ण परिवारानं चक्री उपोषण करण्याचा निर्धार केलाय। मागणी मान्य होईपर्यंत चक्री उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। वेळोवेळी संस्थेचा पत्रव्यवहार करून सुद्धा सिद्धेश्वर देवस्थान कमिटीमार्फत चालणाऱ्या संस्थेच्या प्रशासनानं सातत्यानं सध्या अनुकंपा तत्वावरील भरती बंद आहे। भविष्यात जर भरती शासनानं चालू केली तर तुम्ही जाहिरात वाचून या, तुमची शैक्षणिक गुणवत्ता पाहून तुम्हाला नोकरीवर घेतलं जाईल, अशा प्रकारची भविष्यवाणी या संस्थेकडून सातत्यानं केली जात असल्यानं या कुटुंबाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। घरातील कर्ता नसल्यामुळे या कुटुंबाची फार मोठी वाहत होऊ लागली असली तरी संस्था हे पद असताना सुद्धा केवळ जातीय द्वेषापोटी अनुकंपा तत्वावरील जागा असताना टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कुटुंबानं केलाय। त्यामुळे शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, तसेच जोपर्यंत अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणाचाही अर्ज स्वीकारू नये अशी मागणी रासे कुटुंबांनी केली आहे।